मॅम मार्केट बघा ना किती पडलंय. हे एसआयपी चे रिटर्न्स मला बघवती नाहीये. काढून घेऊ का मी एसआयपी? अगं रुचिता, मार्केट खाली पडलं म्हणजे लगेच एसआयपी बंद करायची का? आणि तू जर एसआयपी बंद केली ना, यात तुझंच नुकसान आहे. पण मॅम हे एसआयपी काढलं की लॉस तरी कमी होईल, माझा थांबेल ना लॉस? बिलकुल नाही. मला एक सांग, तू शॉपिंगला कधी जाते? मार्केटमध्ये सेल लागल्यावर जाते की नाही? हो. का बरं? ते मला कमी मध्ये भेटतात. हा, आता एसआयपीचा सेलच लागलेला आहे. जेव्हा मार्केट खाली असतं त्यावेळेस तुला कमी रेटमध्ये युनिट्स मिळतात. म्हणजे काय, तू आता जास्तीत जास्त शॉपिंग करायला पाहिजे. एसआयपी तर स्टॉप करायचीच नाहीये, उलट त्याच्यामध्ये ऍडिशनल पैसे टाकायचे. अच्छा, म्हणजे मी आता जर चूक केली असती तर माझा खूप लॉस झाला असता. ही तर एसआयपीची ब्युटी आहे ना. यालाच रुपी कॉस्ट एव्हरेजिंग म्हणतात. म्हणजे मार्केट खाली असलं तरी तुम्हाला माल खरेदी करता येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जास्त युनिट गोळा करता येतात. आणि जेव्हा तुम्ही लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टेड राहतात त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रॉफिट बुकिंग करतात त्यावेळेस तुमच्याकडे जास्त युनिट असतात. अच्छा, बरं झालं बाबा मी घाई नाही केली. आणि तू जर आता एसआयपी स्टॉप केली तर तू रिकव्हरी फेज जी तुझी आहे, आता जो तुला लॉस दिसतोय तो रिकव्हर करण्याचे चान्सेस खूप कमी करते. आतापर्यंतचा इतिहास आहे, मार्केट किती पण खाली गेलं तरी ते कधी ना कधी वरती जातच आहे. आपण कोविड सिच्युएशन बघितली, मार्केट किती खाली गेलं होतं, त्यानंतर ते खूप वरती गेलं. जे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिले त्यांना नक्कीच खूप फायदा झाला. अच्छा, आता मॅम मी एसआयपी चालूच ठेवणार आणि उलट मी अजून आता बाईंग करते थोडी. येस, एसआयपी इट्स अ लॉंग टर्म जर्नी. तुम्ही त्याचा शॉर्ट टर्म साठी विचार करूच नका. आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा.